नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. जय जय श्री स्वामी समर्थ. योगीराजांना जवळजवळ 300 निवडक सिद्ध योगांना समाधीतून उठवले आणि त्यांना आपल्याबरोबर चालण्याची खूण केली. योगीराज आता मेरू पर्वताच्या त्या भूगर्भ भागातून निवडक सिद्ध योगी व योगिनींना घेऊन भुयारी मार्गातून बाहेर चालले होते. ते सर्व तेजस्वी आणि सुवर्णमय शरीर झालेले तपस्वी योगीराजांच्या पाठोपाठ हात जोडून चालत होते. मेरू पर्वताच्याच म्हणजेच कैलासाच्या पाठच्या बाजूस असलेल्या भुयारातून योगीराज आणि ते 300 योगी बाहेर आले. आता योगीराजांच्या बरोबर तो सिद्धांचा जथा मेरू पर्वताची परिक्रमा करू लागला. गौरी कुंडावरून मानस सरोवरापर्यंत पोचला. ब्रह्ममुहूर्तावर मानस सरोवराच्या पवित्र पाण्यात सर्वांनी स्नान केले. त्या नयनरम्य सरोवराच्या तीरावर एका शिलाखंडावर योगीराज बसलेले होते. त्यांनी आपला त्रिशूळ जमिनीत रोवला. सर्व सिद्ध व योगीराजांच्या समोर हात जोडून उभे होते. ते सर्वजण योगीराजांच्या मुखातून निघालेल्या आज्ञेची प्रतीक्षा करत होते. योगीराजांनी आपले दोन्ही हात उंचावून त्या सिद्ध समुदायास आशीर्वाद दिला. आपले येण्याचे सर्व सिद्धांना समाधीतून उठवण्याचे प्रयोजन त्यांना सांगू लागले. योगीराज सांगू लागले, येणाऱ्या 2 शतकानंतर मी संपूर्ण भारत भ्रमण करून प्रज्ञापुरीत 22 वर्ष लीलाव्यास करून निजनंदी निगमन होणार आहे. या काळात तुम्हा सर्वांना वेळोवेळी माझ्या लीलेत सहभागी व्हायचे आहे. सर्व सिद्ध समुदाय अतिशय आनंदी झाला व योगीराजांचा जय जयकार करू लागला. योगीराज पुढे सांगू लागले की आज मी स्वतः तुम्हा सर्वांना पराशिवाच्या ओंकाराचे एक विशेष तंत्र, जे आजवर फक्त काही उच्च सिद्धांनाच अवगत आहे, ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. सूर्यनारायणाची प्रभा मानस सरोवरावर फाकू लागली होती. सर्व सिद्ध आणि योगिनी पद्मासन घालून त्या सुंदर मानस सरोवराच्या काठी बसलेले होते. सर्वांची दृष्टी भूमध्यात खिळली होती. योगीराजांनी ओंकार जागवला. सर्व आसमंतात कोटी सहस्र शंखातून निघाल्यासारख्या ऐकू येणार तो अतींद्रिय ध्वनी खुद्द परमात्म्याने उच्चारलेला ओंकार होता. काय दृश्य होते ते! जणू काही परमात्म्याच्या समस्त छात्रांचा सामूहिक पाठ चालला होता. तो सर्व ब्रह्मांडाचा मूळ ध्वनी असलेला वशिष्ठ ओंकार आज त्या निवडक 300 सिद्धींना पहिल्यांदाच अनुभवला होता. हजारो वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्यफळ आज त्यांना मिळत होते. मूलाधारातून सुषुम्नेचा मार्ग उद्दीप्त कुंडलिनी सहस्रधारात जाऊन स्थिरावली होती. जीवाशिवाची भेट होऊन सर्व सिद्धी आणि योगिनी एका अतींद्रिय मितीत विहार करत होते. काळाचे भान तर कोणालाच नव्हते. आता संध्याकाळ होऊ लागली होती. चंद्रबिंब डोकावू लागले होते. योगीराजांनी आपल्या त्रिशूळाचा पहार जवळील खडकावर करून सर्व सिद्ध योगी योगिनींना त्या अतींद्रिय समाधीतून जागे केले. योगीराज बोलू लागले, तुम्ही सर्वजण आता ह्या ओंकार साधनेमुळे थेट माझ्या चेतनेबरोबर संलग्न झाला आहात. या साधनेचा अभ्यास आता यापुढे तुम्हा सर्वांना करायचा आहे. 18 व 19व्या शतकाच्या माझ्या भ्रमणसमयी प्रज्ञापुरीतील 22 वर्षाच्या वास्तव काळात माझे आज्ञेनुसार तुम्हाला वेळोवेळी जन्म घ्यायचा आहे. तुम्हाला माझ्या लीलांना साक्षी व्हायचं आहे. माझ्या लीला सहचरही व्हायचे आहे. सर्व सिद्धींना आणि योगिनींनी योगीराजांचा जय जयकार केला आणि मेरू पर्वताखालील आपल्या भूगर्भ स्थानाकडे प्रस्थान केले. आता चंद्रबिंब आकाशात पूर्णपणे स्थिरावले होते. चांदण्यांचे व चंद्राचे सुंदर मनमोहरी प्रतिबिंब त्या मानस सरोवरात अत्यंत विभुलनीय असे दिसत होते. योगीराजांचे मेरू पर्वतावरील काम आता संपले होते. योगीराजांनी त्रिशूळ व कमंडल उचलला आणि त्यांनी चालायला सुरुवात केली. मित्रांनो, हिरण्यगर्भचा पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.